जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आत्ताच आपल्या आंदोलनामधून थोडीशी दुःखद बातमी आलेली आहे. आपले आंदोलक मराठा सेवक हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालेलं आहे त्यांचं. मनोजदादा जरांगे पाटील सध्या नारायणगावमध्ये त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात जात आहेत. तरी थोडा आंदोलनाला ताफ्यामध्ये वेळ लागेल. तो वीरमरण म्हणून तो ओळखला जाईल. ऐतिहासिक लढ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपला तरुण सतीश देशमुख हा बीड जिल्ह्यातील केज तालुका इथला तो बांधव आहे, आपला मराठा बांधव. तर सर्व मराठा बांधवातर्फे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे आणि आपल्याला विजयी गुलाल आपल्याला फडकावायचा आहे. तर गाव खेड्यामध्ये राहिलेले माणसं प्रत्येक बांधवाने आज संध्याकाळी निघून उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये पोहोचायचं आहे आपल्याला. तर हा ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार जर व्हायचं असेल तर आपल्याला मुंबईकडे यावंच लागतं. आत्तापर्यंत फक्त 30% मराठा समाज हा पुण्यापर्यंत आलेला आहे. बेळगाववरनं तेलंगणावरलं मराठा समाजाचे बांधव आलेत. 40,000 गाड्या तिकडून आलेल्या आहेत. तर प्रत्येक बांधवाला एवढीच विनंती आहे, आपल्याला मराठे पूर्ण महाराष्ट्राचे सीमावर्ती भागामधले मराठे आपल्याला साथ देत आहेत. घरी बसून चालणार नाही. जो घरी बसला तो मराठा कसला. ह्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार जर व्हायचं असेल तर हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला स्वतः मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करावी लागेल. तर आज निघा, ह्या विजयाचे साक्षीदार व्हा आणि विजयी गुलाल आनंदाने शिस्तीमध्ये कायद्याचं संरक्षण करून आपल्याला मुंबईमध्ये जाऊन हा गुलाल उधळायचा आहे आणि विजयी रथयात्रा घेऊन परत आपल्याला वापस गावाकडे जायचं आहे. सरकार 30% मराठा बांधव बघून थोडंसं त्यांच्या हालचाली जोरदार चालू आहेत. त्यांचा मराठ्यांनी अंदाज चुकवलेला आहे. मराठे एवढे ताकदीनिशी मुंबईकडे कूच करत आहेत. तर मराठा बांधवांना एकच विनंती आहे की मुंबईकडे कूच करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा आणि मुंबईला येण्यापासून त्यांना प्रवृत्त करा. मुंबईला यावंच लागतं. एक मिशन मराठा आरक्षण. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रत्येक मराठा